नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मागील 8-10 दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील लहान मोठी 12 धरणे असून पावसामुळे त्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली असल्यामुळे दारणा भावली पाठोपाठच आता भाम धरण 100% भरून ओव्हरफ्लो झालं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय, तर भावली धरणालगत असलेल्या रस्त्यावर लहान मोठ्या दरड कोसळत असल्यामुळे पर्यटकांना खबरदारी घेण्याची देखील विनंती प्रशासनाने केली आहे। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।